हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। तर बघा, शिपाई हमालचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, त्यानंतर लिपिक पदाचा कट ऑफ किती लागू शकतो, सर्व माहिती तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि जर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंक वरती मित्रांनो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी क्लिक करायचं आहे आणि लवकरात लवकर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की या टेलिग्राम चॅनल वरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स देत असतो। त्यामुळे नक्की सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा, 15 ते 17 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, तसेच काही विद्यार्थ्यांना 20 किंवा 22 मार्क सुद्धा आहेत। 20 किंवा 22 ते 26 पर्यंत मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मित्रांनो 17% आहे, या प्रमाणामध्ये आहे। आपण जर अंदाजित कट ऑफ काढलेला आहे तर 15 ते 17 गुण असणारे विद्यार्थी या ठिकाणी सेफ असू शकतात। शिपाई हमाल या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना 15 ते 17 मार्क आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये 2 ते 4 मार्क वाढून ते 20 मार्क पर्यंत जाऊ शकतात। एक अंदाजित कट ऑफ म्हणून एक 18 ते 20 पर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो। लिपिक या पदासाठी 22 आणि 23 मार्क वाले विद्यार्थी सर्वात जास्त आहेत। त्याचप्रमाणे लिपिक या पदासाठी नॉर्मलायझेशन होऊन 3 ते 4 मार्क वाढू शकतात। हार्डशिप वाल्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील। नॉर्मलायझेशन मध्ये 3 ते 4 मार्क वाढून कट ऑफ हा 26-27 मार्क पर्यंत जाऊ शकतो। हा एक अंदाजित कट ऑफ असणार आहे। नॉर्मलायझेशन मध्ये 3 ते 4 मार्क तुमचे वाढू शकतात। शिपाई हमाल या पदाचा जर आपण अंदाजित कट ऑफ म्हटलं तर 18 ते 20 मार्क पर्यंत लागू शकतो आणि लिपिक या पदाचा जर अंदाजित कट ऑफ म्हटलं तर 26 ते 27 मार्कापर्यंत जाऊ शकतो। तर मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो अजूनपर्यंत आलेली नाही। तर आता ही संपूर्ण प्रोसेस आता मित्रांनो इलेक्शन वरती डिपेंड आहे। आपण आता बघूया मित्रांनो की 16 मार्च 17 मार्च सॉरी 17 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येते का याची आपण सर्व विद्यार्थ्यांनी आता वाट पाहायची आहे। खूप जास्त चान्सेस आहेत मित्रांनो की त्या तारखेला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। पोलीस भरती 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल पोलीस भरती 2024 ची तयारी करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर ही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत। प्रत्येक टॉपिक नुसार वेगवेगळी पुस्तके तुम्हाला बघण्यासाठी भेटतील। टॉपिक डिटेल मध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्पेशल पोलीस भरती 2024 च्या हेतूने ही पुस्तके लॉन्च झालेली आहेत। 2024 ची लेटेस्ट पुस्तके असणार आहेत। सर्व लेटेस्ट पुस्तके असणार आहेत, तुम्ही नक्कीच वापरायला विसरू नका। सर्व पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत। सर्व पुस्तकांची प्राइस 99 ते 100 च्या आसपास बघायला भेटेल। तुम्ही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या स्टोअरला जाऊन बाय करू शकता। तर अतिशय महत्त्वाची पुस्तके असणार आहे। यामध्ये संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज, संपूर्ण सामान्य विज्ञान, संपूर्ण भूगोल, पोलीस भरतीच्या सर्व नोट्स, संपूर्ण सामान्य विज्ञान, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच यांचाही समावेश आहे।